नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्या समोर गवती कुरणामध्ये उगवणारी एक वनस्पती आहे, नाजूकशी वेलवर्गीय वनस्पती आहे। याला कंदील पुष्प असं म्हटलं जातं किंवा कंदील फूल। अत्यंत सुंदर आणि देखणं फूल आपण पाहू शकता। एकदम देखणं फूल आहे, त्याच्यावर मस्त जांभळट असे स्पॉट आहेत आणि इतकं सुंदर, त्याचा आकार इतका सुंदर आहे की आपल्याला मोह पडल्याशिवाय राहत नाही। तर हे एक दुर्मिळ वनस्पती आहे, सिरोपेजिया हिरसुटा असं याचं बोटॅनिकल नाव आहे। याच्या सिरोपेजियाच्या बऱ्याचशा स्पेसीज आहेत, सध्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत। पण आपल्या शिवाजी युनिव्हर्सिटीच्या बऱ्याचशा संशोधकांनी याच्यावर चांगलं संशोधन करून याच्या अनेकशा प्रजाती शोधून काढलेल्या आहेत। त्याच्यामध्ये खूप लोकांचं नाव घेण्यासारखं आहे। त्यांचा निश्चितपणे आपण इथे या व्हिडिओच्या माध्यमातून सन्मान करतो आणि याचा मेडिसिनल उपयोग सुद्धा फार महत्त्वाचा आहे। याला जमिनीमध्ये एक कंद असतो आणि तो जो कंद आहे तो खाण्यायोग्य असतो। बरेचसे ट्रायबल पीपल किंवा आमच्या भागात तर धनगरवाड्यावरचे जे लोक आहेत काही, तर त्यांच्या खाद्यातला हा भाग आहे। याचे कंद काढून शिजवून खाल्ले जातात किंवा त्याचबरोबर कच्चे सुद्धा खाल्ले जातात। गुराखी ज्यावेळी रानावनात आपल्या गुरांना घेऊन जातात त्यावेळी निश्चितपणे त्याचे कंद काढून खात असतात। तर हा जो कंद आहे तो व्हिगर आणि व्हायटॅलिटी वाढवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे। त्याच्यामध्ये ताकद देण्याची क्षमता आहे। दुसरा महत्त्वाचा जो उपयोग आहे तो म्हणजे त्या कंदामध्ये असणारी जी द्रव्ये आहेत, टोटल प्लांटमध्ये असणारी द्रव्ये आहेत, ही अँटी कॅन्सर आहेत, हे मॉडर्न संशोधनानुसार सिद्ध झालेलं आहे। त्यामुळं एक अँटी कॅन्सर ड्रग, पोटेन्सी असणारा, सगळ्यात ताकदवान असणारा अँटी कॅन्सर ड्रग म्हणून आपण या झाडाकडे बघू शकतो। लक्षात घ्या। दुसरं महत्त्वाचं जे आहे, बऱ्याच लोकांना कुपचनाचा विकार होतो, खाल्लेलं अन्न पचत नाही, अशा वेळी पोट फुगतं, गॅसेस होतात, टॉयलेटला साफ होत नाही, त्यावेळी याची 2 ते 3 पानं घेतात, त्याचा रस किंवा त्याचा कल्क बनवतात आणि थोडंसं तितकंच शेळीच्या दुधामध्ये मिसळून त्याला सेवन केलं जातं। अगदी 4 ते 5 दिवस जर केलं तर तुम्हाला त्याच्या इतका सुंदर उपाय कोणता नाही। पण हे झाड दुर्मिळ असल्यामुळे तुम्ही दुसरा उपाय शोधू शकता किंवा शक्य असेल, बऱ्याच वेळा काय होतं की आपण ह्या वनस्पती जपण्याच्या नादामध्ये गोंधळ असा होतो, यातले कंद काढून नेले जातात, आपण लावतो, त्याला जगवतो असं म्हटलं जातं, पण जे नॅचरल क्लायमेट जे आहे ते सूट होत नाही। बऱ्याच वेळा आपल्या त्याच्या टेक्निक माहीत नसतात, त्यामुळे गोंधळ होतो। कारण आपण एक कंद कुंडीत नेऊन लावणार आणि त्याच्यामध्ये वॉटर लॉगिंग झालं की कंद तो कुजून जातो। त्याला उताराच्या जमिनी असा मेंटेन करून लावणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे। तर सुंदर देखण्या फुलांची सिरोपेजिया आपल्या समोर आहे, हिला जपा। केवळ ह्याच वनस्पतीला नाही तर आपल्या निसर्गात असणाऱ्या प्रत्येक वनस्पती आपल्या फायद्याची आहे, महत्त्वाची आहे। आयुर्वेदानं तर म्हटलेलंच आहे, नास्ति द्रव्यम अनौषधम। फक्त आपल्याला शोधून काढायचं आहे आणि त्याचं जतन करायचं आहे। आमचा चॅनल जरूर बघा, निश्चितपणे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील पाठवा। धन्यवाद।